कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 10 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील सरदार तालीम इथं प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेच्या सुरुवातीला शिवसेना ठाकरे पक्षाच्या निरीक्षक विद्या खोडे यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला. आमदार सतेज पाटील यांनी आपण शहरवासियांचं व्हिजन घेऊन मतदारांपर्यंत जातोय, पण विरोधकांकडे आपल्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काही काम नाही असा टोला महायुतीच्या नेत्यांना लगावलाय. आम्ही तुमच्याकडे येतोय ते आम्ही केलेलं काम सांगतोय. थेट पाईपलाईन आम्ही आणली आणि स्वच्छ पाणी कोल्हापूरकरांना देण्याचं काम आम्ही केलंय हे छातीठोकपणे आम्ही त्या ठिकाणी सांगतो. आम्ही केलेलं काम तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही मंडळी मात्र केलेलं काम सांगत नाहीत. ते काय करणार सांगत नाहीत. ते उठ सूट बंटी पाटलावर टीका, रवी इंगल यांच्यावर टीका करण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट जास्त आहे. कोल्हापूर शहराच्या वैभवामध्ये काय भर टाकणार हे ते सांगू शकत नाहीत, कारण की त्यांच्याकडे तो अजेंडाच नाही आहे, त्यांच्याकडे ते गोष्टीच नाही आहेत. हे वास्तव कोल्हापूरकरांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात काँग्रेस आणि शिवसेना एक सक्षम पर्याय म्हणून एकत्र उतरलो आहोत. ज्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं ती माणसं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवून गेली. पण रविकिरण इंगवलेसारखा एक चांगला कार्यकर्ता आज देखील शिवसेनेचं काम प्रामाणिकपणे करतोय. म्हणूनच लक्षात ठेवा, ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंना फसवलं ती लोक तुम्हाला जाता जाता फसवतील असा टोला आमदार सतेज पाटील यांनी क्षीरसागर यांचं नाव न घेता लगावला. काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी आलेलो आहोत. आज रवी इंगोलेंसारखा धडधडणारा कार्यकर्ता या शहरामध्ये शिवसेना जीवन ठेवण्याचं काम करतोय. अनेक लोक शिवसेना सोडून गेली. ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, तर आताच्या फोडाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेना मोठी केली, वाढवली. त्या उद्धव साहेबांना फसवून या कोल्हापूर शहरातली माणसं या ठिकाणी गेली. जे उद्धव ठाकरे साहेबांना फसवू शकतात ते तुम्हाला फसवायला 1 मिनिट सुद्धा लावणार नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा मान सन्मान वाढवण्यासाठी प्रभाग क्रमांक 10 मधील महाविकास आघाडीच्या 4ही उमेदवारांना विजयी करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, उमेदवार दत्ताजी टिपुगडे, राहुल इंगवले, दीपा मगदूम, प्रणोती पाटील यांच्यासह शिवाजी पेठेतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.